UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे सध्या देशभरातील वातावरण चांगलंच तापलंय। विद्यापीठ आणि कॉलेजमधील जातीभेद रोखण्यासाठी नवीन नियम बनवण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरीही त्यामुळे जातीय भेदभाव आणखी वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते। विशेषतः जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून या नियमांना कडाडून विरोध केला जातोय। हा कायदा एकतर्फी असून त्याचा गैरवापर होऊ शकतो असा दावा केला जातोय। याच मुद्द्यावरून अनेक राज्यात सध्या आंदोलन होत आहेत। जनहित याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोलबॅक UGC असा ट्रेंड सुरू झालाय। विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडली जात असून ओपन विरुद्ध OBC असा संघर्ष सुरू झालेला पाहायला मिळतोय। दरम्यान यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी मंडळींकडून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। विरोधी पक्षानेही हा मुद्दा उचलून धरलाय। UGC म्हणजे काय? UGC ने कोणते नवीन नियम आणलेत ज्यामुळे देशात एवढा मोठा उद्रेक पाहायला मिळतोय? तसंच हे नियम आणण्याची गरज का पडली? या नियमांचे फायदे काय आहेत? याला विरोध का केला जातोय? आणि सरकारची भूमिका नक्की काय आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक वैधानिक आणि सर्वोच्च संस्था आहे। UGC भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवते। विद्यापीठांना मान्यता देणं, त्यांना अनुदान देणं, शिक्षणाची गुणवत्ता तपासणं आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणं ही UGC ची प्रमुख कामं आहेत। थोडक्यात भारतात कोणतंही विद्यापीठ कसं चालेल, विद्यार्थ्यांचे हक्क काय असतील आणि शिक्षणात समानता कशी आणली जाईल याची चौकट आणि नियम UGC ठरवत असते। समाजात समता, न्याय आणि घटनात्मक मूल्य रुजवणारी व्यवस्था म्हणून UGC कडे पाहिलं जातं। पण गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील जाती भेदभावाच्या घटना वाढल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर UGC ने काही कठोर असे नियम लागू केलेत। या नियमांना काही जण सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचा निर्णय असल्याचं मानतायत, तर काही जण एकतर्फी आणि धोकादायक निर्णय आहे असं मानतायत। आता हे नियम काय आहेत? तर 2012च्या जुन्या नियमांमध्ये बदल करून 13 जानेवारीला UGC ने सुधारित नियम लागू केलेत। प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन्स ही नवीन नियमावली लागू केली आहे। या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील जाती आणि सामाजिक भेदभाव रोखणं हा आहे। या नियमांनुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी म्हणजे समता कमिटी स्थापन करणं बंधनकारक असेल। ही समिती SC, ST, OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आणि महिलांच्या तक्रारी ऐकून त्या ठराविक काळात सोडवेल। यात तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्याची तरतूद आहे। तसंच गंभीर प्रकरणात थेट पोलिसांना कळविण्याची जबाबदारी संस्थेवर टाकण्यात आली आहे। प्रत्येक कॅम्पसमध्ये 24/7 इक्विटी हेल्पलाईन, इक्विटी एम्बेसडर आणि इक्विटी स्क्वॉड नेमण्याची अट आहे। तक्रार प्राप्त झाल्यानंतर 24 तासाच्या आत प्राथमिक कारवाई आणि 15 दिवसात अहवाल द्यावा लागेल। त्यात तक्रार सिद्ध झाल्यास दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला दंड करण्याची किंवा थेट निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2012 मध्ये जो नियम होता त्यात OBCंचा समावेश नव्हता। नव्या नियमांमुळे OBC विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही छळ किंवा भेदभावाची तक्रार करण्याचा अधिकार मिळाला। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी हे नियम मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी केली आहे। त्यांच्या मते या नियमात त्यांच्यावरही भेदभाव होतोय हे गृहीतच धरलेलं नाहीये। तसंच जर त्यांच्या विरोधात कोणी खोटी तक्रार केली तर संरक्षण कोण देणार? या नियमांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। त्यांना खोट्या आरोपांमध्ये सहज अडकवलं जाऊ शकतं, ज्यामुळे त्यांचं करिअरच नाही तर आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकतं। नव्या नियमांमुळे दोन समाजातील भेदभाव आणखी वाढेल आणि खुल्या प्रवर्गाच्या विरोधात या नियमांचा शस्त्र म्हणून वापर होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळेच या नियमांविरोधात सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे। मंडळी, UPच्या बरेली येथील सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी सुद्धा या निर्णयाविरोधात आपल्या पदाचा राजीनामा सोपवला, ज्यावर योगी सरकारनं कठोर कारवाई करत थेट त्यांना निलंबित केलंय। त्यामुळे हा वाद आणखीनच वाढलाय। योगी सरकारनं शंकराचार्य आणि संतांचा अपमान केलाय। हे सरकार ब्राह्मण विरोधी आहे। UGCनं काळा कायदा मागे घ्यावा असं म्हणत अलंकार अग्निहोत्री यांनी सरकारला धारेवर धरलंय। आता या सगळ्या विरोधांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करताना असं सांगितलंय की हा कायदा कुणाच्या विरोधात नाहीये,
तर समान संधी देण्यासाठी आहे। जातीय भेदभाव ही देशातील विद्यापीठांची समस्या आहे आणि आकडेवारीवरून त्याचं गांभीर्य दिसून येत आहे। जर नियम कडक नसतील तर विद्यापीठातील भेदभाव वाढेल। सरकारच्या मते नियमांची अंमलबजावणी करताना जर खरंच गैरवापर झाला तर त्यात दुरुस्ती करता येईल, पण सध्या संरक्षण व्यवस्था असणं गरजेचं आहे। आता UGCने नवे नियम काय बनवलेत ते बघूयात। त्याचं मूळ हे थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशात आहे। तुम्हाला आठवत असेल की हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आणि मुंबई मेडिकल कॉलेजमधील पायल तडवी या विद्यार्थ्यांचा जातीवरून छळ करण्यात आला होता। त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की फक्त नियम असून उपयोग नाहीये, तर ते प्रभावी आणि कठोर असले पाहिजेत। तसंच सुप्रीम कोर्टानं UGCला 2012 मधील जुन्या नियमांचा आढावा घेऊन नवे आणि अधिक कडक नियम बनवण्याचे निर्देश दिले होते। त्यावर UGCनं सुप्रीम कोर्ट आणि संसदीय समिती समोर धक्कादायक आकडेवारी सादर केली होती। त्यानुसार 2017-18 मध्ये उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाच्या तक्रारी 173 होत्या। 2023-24 मध्ये हा आकडा वाढून 378 वर पोहोचलाय। म्हणजेच फक्त 5 वर्षात 118% वाढ झाली आहे। यातील बहुतेक तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्या तरी प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली होती आणि हीच गोष्ट UGC आणि न्यायालयासाठी चिंतेची होती। त्यामुळेच आता UGCनं SC, ST सोबत आता OBCंनाही संरक्षण देण्याच्या हेतूनं नवीन नियम आणले आहेत। पण हे नियम खुल्या प्रवर्गाच्या विरोधातील आहे असा आरोप होत असल्याने देशभरातील वातावरण पेटलंय। बाकी या नवीन नियमावली विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाल्यानं त्यावर कोर्ट काय सुनावणी घेतंय, वाढता विरोध लक्षात घेता UGC नियमांमध्ये पुन्हा बदल करणार का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। सध्या तरी हा मुद्दा देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त विषय ठरतोय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।